नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आज स्टेट्स ऑफ इंडियामध्ये आपण भारताचं असं राज्य डिस्कस करणार आहे की जे राज्य आहे भारताचं धान्याचं कोठार, ज्या राज्यातनं ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजेच हरित क्रांतीची सुरुवात झाली, ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त इरिगेशन फॅसिलिटी आहे आणि ज्या राज्याचा दबदबा पूर्ण जगामध्ये आहे. पंजाबी फूड, पंजाबी म्युझिक किंवा पंजाबी डान्स, अशा राज्याचा आपण आज इथे चर्चा करणार आहोत, त्याचा आढावा घेणार आहोत. त्याचं इकॉनॉमी, कल्चर, जॉग्रफी आणि थोडक्यात हिस्ट्री आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट आवर एपिसोड ऑफ स्टेट्स ऑफ इंडिया. पंजाब. पंजाबचं जर तुम्ही पाहिलं, अ फर्टाईल प्लेन बॉर्डर्ड बाय माउंटन्स अँड डेझर्ट. सर्वप्रथम लोकेशन आपल्याला गरजेचं आहे. पंजाब कुठे आहे? पंजाब भारताच्या उत्तरेला आहे. जर तुम्ही पंजाबच्या सीमा पाहिल्या तर पंजाबच्या पश्चिमेला आहे पाकिस्तान. सो इकडे आहे इंटरनॅशनल बॉर्डर. तुम्ही फेमस वाघा बॉर्डर ऐकलं असेल. वाघा बॉर्डर आपल्या पंजाबमध्ये आहे. पंजाबच्या उत्तरेला दोन महत्वाची राज्य आहेत. एक म्हणजे जम्मू काश्मीर आणि दुसरं आहे आपलं हिमाचल प्रदेश. त्यानंतर पंजाबच्या दक्षिणेला आहे राजस्थान आणि हरियाणा. ठीक आहे, पंजाबच्या दक्षिणेला आहे राजस्थान आणि हरियाणा. तर या आहेत पंजाबच्या सीमा. एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि बाकी आहेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांच्या सीमा. तर हे आहे आपलं पंजाब राज्य. प्रामुख्याने जर तुम्ही त्याचा भूगोल पाहिला तर मैदानी प्रदेश आहे. पंजाब हा जो आहे हा सुपीक मैदानांचा बनलेला आहे. त्याच्या उत्तरेला इकडे आपण पाहिलं जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश म्हणजेच काय, इकडे थोडासा डोंगराळ भाग आहे उत्तरेला आणि त्याच्या दक्षिणेला आहे राजस्थानचं वाळवंट. म्हणजेच काय आहे, एक पंजाब हा जो भाग आहे एक युनिक प्लेस मध्ये आहे की त्याच्या उत्तरेला डोंगराळ भाग आहे, दक्षिणेला काय आहे वाळवंटी भाग आहे आणि हा मात्र एक सुपीक असा मैदानी प्रदेश आहे. तर हे आहे पंजाबचं बेसिक लोकेशन. एरिया जर आपण पाहिला तर साधारण 50,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. एलिव्हेशन प्रोफाईल आपण पाहिली की 300 मीटर अबव सी लेवल आहे, म्हणजे मैदानी प्रदेश आहे. आणि हा सेस्मिक रिस्क, कारण हिमालय जवळ असल्यामुळे भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये हा पंजाब येतो. ठीक आहे, हे झालं बेसिक लोकेशन आणि त्याच्या सीमा आपण पाहिलेल्या आहे. राजधानीचं शहर कुठलं आहे तर ते आहे चंदीगड. आणि युनिक गोष्ट म्हणजे चंदीगड ही हरियाणा राज्याची सुद्धा राजधानी आहे. तर पंजाब आणि हरियाणा यांची एकच राजधानी आहे, ती म्हणजे चंदीगड. आणि त्यामुळं चंदीगड काय आहे, चंदीगड आहे केंद्रशासित प्रदेश. कारण मग दोघांचं भांडण झालं असतं की कोणी चंदीगडवर राज्य करायचं. तो चंदीगड हे आहे भारताचं युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या राजधानी तिथे आहेत. तो चंदीगड तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आहेत 5 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन, एकूण 23 जिल्हे आहेत, राईट. आणि 12,000 जास्त गावे आहेत. बहुतांश पंजाब हा जो आहे हा ग्रामीण भाग आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण झालेलं आहे तसं शहरीकरण कमी आहे, ग्रामीण भाग हा जास्त आहे. आणि म्हणूनच शेती हा इकडचा प्रमुख व्यवसाय आहे. हे आहे आपलं पंजाब राज्य. आपण त्याचं लोकेशन पाहिलेलं आहे, त्याचं एक्सटेंट पाहिलेलं आहे. नाव लेट अस सी द हिस्ट्री. थोडक्यात आपण हिस्ट्री पाहूयात. तुम्ही हडप्पा सिव्हिलायझेशन ऐकलं असेल किंवा सिंधू संस्कृती ऐकलं असेल. तर ही जी सिंधू संस्कृती आहे ही प्रामुख्याने या आपल्या पंजाब राज्यामध्ये तिचा विकास झाला होता. इकडे महाजनपद पण होती. त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल फेमस वेद, ऋग्वेद. सो हे जे ऋग्वेद आहे, द ओल्डेस्ट हिंदू टेक्स्ट वॉज कंपोज्ड डायरेक्टली इन द पंजाब रिजन बिटवीन 1500 टू 1200 BC. तर याचा सुद्धा उल्लेख इथे आहे पंजाबचा. नेक्स्ट हे झालं प्राचीन भारत. मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा वेगवेगळी आक्रमणं इथं येऊन गेलेली आहेत. जसं की अरब आर्मीज आलेले आहेत. त्यानंतर इकडे हिंदूशाही डायनेस्टी होती 9th सेंचुरीमध्ये. 10 ते 12 सेंचुरीमध्ये इथे आहे गझनवी आला होता, ओव्हरथ्रो द हिंदूशाहीज रुलिंग फॉर 157. गझनवी तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यानंतर इकडे आलेले आहेत दिल्ली सल्तान्स. दिल्ली सल्तनत आपण त्याला म्हणतोय. 300 years अक्रॉस 5 डायनेस्टीज.
खिलजी आहे, तुगलक आहे, लोधी आहे आणि त्याच्यानंतर मग आहे इकडे आक्रमण झालेलं आहे मुघल एम्पायर. मुघल एम्पायरचे सुद्धा इथे राज्य होतं आणि काही वेळेसाठी लाहोर ही सुद्धा त्यांची राजधानी होऊन गेलेली आहे. ठीक आहे, तर हे आहे ब्रीफ मध्ययुगातली हिस्ट्री पंजाब या राज्याची. आणि त्यानंतर मात्र काय आलेलं आहे, इकडे सिख एम्पायर एस्टॅब्लिश झालेला आहे. सो ज्याप्रमाणे आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहे, तसंच ग्रेटेस्ट रूलर ऑफ पंजाब, शेर पंजाब त्यांना म्हणतात. सो महाराजा रणजित सिंग यांच्या अधिपत्याखाली इकडे सिख एम्पायर आलेला आहे. कधी आलेला आहे बघा, 1799 टू 1849 पर्यंत काय आलेला आहे, सिख एम्पायर. सिख मिसल, वेगवेगळ्या मिसल होत्या, त्यापैकी महाराजा रणजित सिंग हे सगळ्यात ग्रेटेस्ट आहेत. सो त्यांनी काही वर्ष इकडे राज्य केलेलं आहे. प्रोव्हिन्सेस लाहोर त्यांची कॅपिटल होती. बघा, तुम्हाला थोडंसं ऐकायला वियर्ड वाटेल की पंजाब भारतात आहे मात्र लाहोर हे पाकिस्तान मधलं शहर सर का सांगतायत, कारण त्याचा इतिहास तसा आहे. सिख एम्पायर जे पंजाब तुम्ही आता बघताय ते पंजाब आहे 1947 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं पंजाब, ते आता लहान राहिलेलं आहे. मात्र जर तुम्ही मध्ययुगीन भारतातलं पंजाब पाहिलं किंवा सिख एम्पायर पाहिलं तर ते अगदी काश्मीर, अगदी अफगाणिस्तान, पाकिस्तान पर्यंत पसरलेलं होतं. सो हे होतं सिख एम्पायर फाउंडेड बाय शेर पंजाब महाराजा रणजित सिंग. ठीक आहे, मग इकडे आपले ब्रिटिशर्स, आपले नाहीये, ब्रिटिशर्स आलेले आहेत आणि ब्रिटिशांनी मग मोठ्या प्रमाणामध्ये इकडे इरिगेशन फॅसिलिटीज आहेत, कॅनल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं ऍग्रिकल्चरला प्रमोट केलेलं आहे. तिकडे एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. एक्सप्लॉयटेशन अँड रेबिलियन, जालियनवाला बाग मॅसॅकर तुम्ही ऐकलं असेल, तर हे सगळं या पंजाबमध्ये झालेलं आहे. मग फाळणी झाली 1947 मध्ये. भारत एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मात्र पाकिस्तानची सुद्धा निर्मिती झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा जो वेस्ट पंजाब आहे, पश्चिम पंजाबचा जो भाग आहे, हा गेला पाकिस्तानमध्ये. सो आता जो भारतामध्ये राहिलेला आहे तो राहिला ईस्ट पंजाब. बघा, भारताचं आपण जेव्हा वेस्ट बेंगॉल पाहत होतो, पश्चिम बंगाल, त्यावेळेस सुद्धा फाळणीमुळे काय झालं होतं, बांगलादेश आणि इकडे पश्चिम बंगाल. तसंच हे वेस्ट पंजाब आणि ईस्ट पंजाब याची विभागणी झालेली आहे. आणि त्यानंतर बघा, त्यानंतर पण काय झालेलं आहे, 1966 मध्ये हा जो पूर्ण भाग होता त्याला आपण सेपरेट केलं. का? कारण या पंजाब भागामध्ये वेगवेगळ्या भाषा लोक बोलत होते. सो जे लोक पहाडी भाषा बोलत होते त्यांचं नवीन राज्य तयार झालं हिमाचल प्रदेश. जे लोक थोडंसं हिंदी बोलत होते त्यांचं तयार झालेलं आहे हरियाणा. राईट. आणि मग आता जे तुम्हाला दिसतंय, जे आपण पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे, तर ते काय राहिलेलं आहे, मॉडर्न स्टेट ऑफ पंजाब. सो मोठं पंजाब होतं, अर्ध पाकिस्तानमध्ये गेलं, जे उरलं त्याच्यामधनं पण मग ही दोन राज्य बाहेर पडलेली आहे. आणि आता आपल्याला दिसतंय ते असं लहान पंजाब. मात्र लहान जरी असलं तरी कर्तृत्व फार मोठं आहे. ग्रेनरी आहे, धान्य कोठार आपण याला म्हणतो. का म्हणतो हे आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. द रूट ऑफ ॲग्रेरियन डिस्ट्रिक्ट. बघा, मग इकडे काय झाले बघा, हिमाचल प्रदेश सेपरेट झाला, हरियाणा सेपरेट झाला. मात्र सगळ्यात मोठं नुकसान पंजाब झालेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भागातनं नद्या वाहत आहेत, बियास, सतलज, रावी, आणि त्यातलं फक्त 24% पाणी आम्हाला मिळते. बाकीचं जे पाणी आहे 76% असाइन टू राजस्थान आणि हरियाणा. तर हे एक त्यांचं दुखणं होतं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मग एस्केलेशन ऑफ ग्रीव्हन्सेस झालेले आहेत. मग तुम्ही नाव ऐकलं असेल भिंद्रनवाले यांचं. खलिस्तान मुवमेंट सुरू झालेली आहे. बघा, वॉटर इनइक्वॅलिटी, ग्रीन रिव्हॉल्युशन झालेलं आहे. त्यानंतर लॅक ऑफ इंडस्ट्रियल जॉब्स, यामुळे थोडासा अनरेस्ट वाढलेला आहे. ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे खूप जास्त प्रोडक्शन वाढलं, खूप जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि पंजाबचा जो शेतकरी आहे तो सगळ्यात श्रीमंत झाला. 1981 मध्ये सगळ्यात श्रीमंत पर कॅपिटा इन्कम मध्ये पंजाब राज्य होतं. खूप मोठा पैसा होता. आणि मग तिथे काय आहे, एक चळवळ सुरू झाली की आम्हाला एक वेगळा देश करायचा आहे. राईट. सो मग खलिस्तानी मुवमेंट तुम्ही नाव ऐकलं असेल. आणि त्या सगळ्या गोष्टींचा एंड झालेला आहे ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये. ठीक आहे, ऑपरेशन ब्लू स्टार असेल किंवा मग इंदिरा गांधींचे असॅसिनेशन, या सगळ्या गोष्टी या खलिस्तानी चळवळशी असोसिएटेड आहेत, पंजाबशी असोसिएटेड आहेत. तर हे झालं थोडक्यात हिस्ट्री आपण पाहिलेली आहे. हडप्पा, ऋग्वेद, रणजित सिंग, फाळणी आणि हे अगदी ऑपरेशन ब्लू स्टार पर्यंत थोडक्यात आपण त्या पंजाबच्या इतिहासाचा आढावा घेतलेला आहे. जॉग्राफिकल लँडस्केप जर पाहिलं तर मी सांगितलं की मैदानी प्रदेश आहे
आणि नावातच आहे पंज आब, हा ऍक्च्युली पर्शियन शब्द आहे. पंज म्हणजे 5, आब म्हणजे पाणी, राईट. पंज आब म्हणजेच काय, ज्या भागातनं 5 नद्या वाहतात, 5 नद्या वाहतात म्हणून त्याला पंजाब म्हटलेलं आहे. मात्र आपण जस्ट पाहिलं की फाळणीमुळे काय आहे, मोठा प्रदेश, ऑलमोस्ट 50% प्रदेश पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे सध्या जो भारतामध्ये पंजाब आहे, भारतातलं जे पंजाब राज्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला या 3 नद्या दिसत आहेत. 3 नद्या कोणत्या आहेत बघा, रावी, बियास आणि सतलज. या 3 प्रमुख नद्या या पंजाबमध्ये वाहत आहेत आणि या नद्या आहेत बारमाही आणि या नद्यांच्या सिंचनामुळे पंजाब राज्य काय आहे, भारताचं धान्याचं कोठार. सो 3 ऑफ द 5 हिस्टॉरिकल पंजाब रिव्हर्स फ्लो थ्रू द इंडियन स्टेट, सतलज, बियास अँड रावी. सतलज अँड रावी डिफाईन पार्ट्स ऑफ द इंटरनॅशनल बॉर्डर विथ पाकिस्तान. तिकडे पाकिस्तान सोबतची सीमा सुद्धा आहे आणि काही मायनर रिव्हर्स सुद्धा आहेत. आणि तुम्हाला माहिती असू द्या की या ज्या 5 नद्या आहेत या ऍक्च्युअली उपनद्या आहेत सिंधू नदीच्या. सिंधू नदीच्या या सगळ्या उपनद्या आहेत. या नद्या पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळत आहेत, सिंधू नदीला जाऊन मिळत आहेत पाकिस्तानमध्ये. तर हे सुद्धा माहिती असू द्यात. पंजाबची जॉग्रफी जर तुम्ही जर रिजन जर पाहिले बघा, इकडे तुम्हाला दिसेल बारी दोआब. दोआब म्हणजे काय आहे की 2 नद्यांच्या मधला सुपीक प्रदेशाला दोआब म्हटलं जातं. बघा इथे आहे बियास नदी, इथे आहे रावी. सो तो त्यांच्या मधला जो भाग आहे तो आहे बारी दोआब. त्यानंतर बियास नदी आहे, इकडे आहे सतलज नदी, त्यांच्यामध्ये आहे बिस्त दोआब. बघा याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतं. बिस्त दोआब आहे, बारी दोआब आहे, इकडे आहे मांझा प्लेन आणि हा जो वरचा भाग तुम्हाला दिसतोय हा थोडासा डोंगराळ आहे. त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे भारतातलं सगळ्यात मोठं पहिलं जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते तर त्यावेळेस त्यांनी मोठमोठे प्रकल्प या नद्यांवर उभारलेले आहेत. मग तुम्ही नाव ऐकलं असेल भाकरा नांगल प्रकल्पाचं. तर हे सगळे जे प्रकल्प आहेत हे पाणी प्रोव्हाइड करतायत पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि अगदी राजस्थानला सुद्धा. सगळ्यात मोठा तुम्हाला माहित पाहिजे प्रकल्प आहे गोविंद सागर. जे तुम्ही भाकरा नांगल जो प्रोजेक्ट ऐकता, सो त्या धरणामुळे जो जलाशय तयार झालेला आहे त्याचं नाव आहे गोविंद सागर. गुरु गोविंद सिंग यांच्या नावावरनं हे आहे गोविंद सागर. त्यानंतर हा आहे सतलज नदीवर, मला माहित पाहिजे. त्यानंतर एक आहे पॉंग रिझर्वॉयर. पॉंग रिझर्वॉयर हा आहे बियास नदीवर आणि याला महाराणा रणजित सागर हा सुद्धा एक प्रकल्प आहे बघा, बियास नदीवरचा रणजित सागर डॅम. सो हे 2 महत्वाचे रिझर्वॉयर आहेत ब्यास नदीवर. त्यानंतर बघा रणजित ऍक्च्युली आहे रावीवर तुम्हाला दिसेल आणि बियास नदीवर आहे पॉंग रिझर्वॉयर. तो हे थोडं डिफरन्शिएट करा. पॉंग रिझर्वॉयर आहे बियास नदीवर आणि रणजित सागर डॅम जो आहे तो आहे रावी नदीवर आणि सतलज नदीवर आहे हा गोविंद सागर म्हणजेच काय भाकरा नांगल डॅम. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर याचं वेदर जर पाहिलं तर वेदर थोडं एक्स्ट्रीम आहे. एक्स्ट्रीम वेदर का आहे, कारण या पंजाब राज्यापासून समुद्र किनारा लांब आहे. आपल्याला माहिती आहे जो भाग समुद्र किनाऱ्याजवळ असतो जसं की मुंबई, जसं की कोकण, जसं की महाराष्ट्र, इथे हवामान सम असतं. मात्र समुद्र किनाऱ्यापासून लांब असल्यामुळं इथे आहे कॉन्टिनेंटॅलिटी, खंडांतर्गता आणि त्यामुळं इकडे बघा समरचं टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये तापमान जाऊ शकतं 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि हिवाळ्यामध्ये तापमान जाऊ शकतं अगदी 0 डिग्री -3 डिग्री सेल्सिअस पर्यंत इकडे टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे. तर हे विषम प्रकारचं हवामान आपल्याला पंजाबमध्ये दिसतंय का, कारण समुद्र लांब आहे आणि हिमालय जवळ आहे. ओके, तर या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत या पंजाबच्या वेदरमध्ये. नाव लेट अस लुक इनटू द इकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. काय आहे इकोलॉजी पंजाबमध्ये? तर बघा पंजाबमध्ये तुम्हाला सगळं हिरवळ दिसणार आहे. हिरवळ आहे पंजाबमध्ये, मात्र ती हिरवळ शेतीची आहे का, कारण वन ऑफ लोएस्ट फॉरेस्ट पर्सेंटेज आहे पंजाबचं भारतामध्ये. पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांमध्ये भारतातले सगळ्यात कमी जंगल आहे. आपण जेव्हा मध्य प्रदेशचा भाग बघत होतो त्यावेळेस तुम्ही नोट केलं असेल की मध्य प्रदेश काय आहे, सगळ्यात जास्त जंगल असलेलं राज्य. इकडे काय आहे, सगळ्यात कमी जंगल आहे. हार्डली 3% जो एरिया आहे पंजाबचा तर तो आहे फॉरेस्ट. मग एवढं कमी फॉरेस्ट का, तर इथे ग्रीन रिव्हॉल्युशन मोठ्या प्रमाणात केली होती आणि मग शेतीचा विस्तार झालेला आहे, निर्वनीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून पंजाबमध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये. मात्र काही जवळजवळ 13 इकडे वन्यजीव अभयारण्य वाईल्ड लाईफ सँच्युरीज आपल्याला दिसतात. बघा
आता आता इथे रिफॉरेस्टेशनचे एफर्ट सुरू आहेत. काही एनजीओज आहेत लाईक इकोसिक आर प्लांटिंग गुरु नानक सॅक्रेड फॉरेस्ट युझिंग द जॅपनीज मियावाकी मेथोडॉलॉजी. बघा, जॅपनीजची मियावाकी जे टेक्निक आहे दॅट इज रिलेटेड टू ग्रोईंग अर्बन फॉरेस्ट. ठीक आहे, कमीत कमी एरियामध्ये दाटीवाटीने झाडं लावतात आणि त्यामुळे काय आहे, जंगलाची जास्त वेगाने वाढ होते. अशी ही मियावाकी टेक्निकचा वापर करून इकडे अफॉरेस्टेशन प्रोग्राम सुरू आहे. काही बर्ड स्पीसीज आहेत, आयकॉनिक स्पीसीज बघा, तुम्हाला माहित पाहिजे याचा स्टेट अॅनिमल कुठला आहे तुम्हाला विचारतात. स्टेट अॅनिमल आहे ब्लॅक बक. त्यानंतर स्टेट बर्ड आहे नदन गोशवाक. स्टेट अक्वॅटिक अॅनिमल आहे एंडेंजर्ड इंडस रिव्हर डॉल्फिन. सिंधू नदीतलं डॉल्फिन हे यांचं काय आहे, स्टेट अक्वॅटिक अॅनिमल आहे. आणि घरियाल सुद्धा आहे तिथे, हॅव ऑल्सो बीन रिइंट्रोड्यूस टू द बियास रिव्हर. तर हे आहे फ्लोरा अँड फोना. माहिती तुम्हाला पाहिजे की कमीत कमी इथं काय आहे, जंगल आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इथे कॅनॉल्स बांधले गेलेले आहेत आणि त्यामुळे वेटलँड्स खूप जास्त आहेत. सगळ्यात मोठं वेटलँड इकडे कुठलं असेल तर ते आहे हरिके लेक वेटलँड. त्यानंतर इकडे तुम्हाला दिसते बघा नानगल आहे, नानगल वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. त्यानंतर इकडे आहे रोपर वेटलँड, हरिके वेटलँड. तर हे काही फेमस वेटलँड्स, फेमस वाईल्ड लाईफ सँच्युरीज, जसं की बघा इथे आहे केशवपूर मियानी कम्युनिटी रिझर्व्ह. वेगवेगळ्या प्रकारचे वाईल्ड लाईफ सँच्युरीज तुम्हाला इथे पंजाबमध्ये दिसत आहेत. मात्र राष्ट्रीय उद्यान आहे का, नाही. देयर इज नो एनी नॅशनल पार्क इन अवर पंजाब स्टेट. नेक्स्ट पुढचं आपण बघूयात इकॉनॉमिक लँडस्केप. इकॉनॉमिक लँडस्केप मध्ये काय असणार आहे, सगळ्यात मोठं व्यवसाय इथे शेतीचा व्यवसाय आहे. जास्तीत जास्त जी लोकसंख्या आहे ती शेतीमध्ये गुंतलेली आहे. बघा, द मॉडर्न पंजाब अ कल्चरल अँड इकॉनॉमिक इंजिन, द 15th लार्जेस्ट स्टेट इकॉनॉमी आहे ना. जीडीपीचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर हे आहे भारतातलं 15वं सर्वात मोठं राज्य. त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट काय आहे, टॉप 5 मध्ये आहे. 9th हायेस्ट अमॉंग इंडियन स्टेट्स. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 9th हायेस्ट आहे. आणि ग्लोबल कल्चरल हब आहे. पंजाबी म्युझिक, पंजाबी फूड, पंजाबी डान्स याचा काय आहे, डंका पूर्ण जगभरात आहे. सो टुरिझम, म्युझिक, क्युलिनरी अँड फिल्म इंडस्ट्रीज दॅट एक्सपोर्ट पंजाब कल्चर वर्ल्ड वाईड. तर हे आहे महत्वाचे इकॉनॉमिक पैलू. जर तुम्ही डेटा जर पाहिला तर काय आहे बघा, ग्रीनरी ऑफ इंडिया एरिया वाईज जर तुम्ही पाहिलं बघा, प्राचीन काळामध्ये मध्ययुगीन भारतामध्ये खूप मोठं होतं. आता मात्र ते लहान राहिलेलं आहे. भारताच्या केवळ 1.5% पंजाबचा एरिया आहे. मात्र भारताचं जवळजवळ 20% गहू, जवळजवळ 11% तांदूळ या एकट्या पंजाबमध्ये तयार होतोय. याचा अर्थ काय आहे की सगळ्यात जास्त उत्पादकता भारतामध्ये कोणत्या राज्याची असेल तर तुमचं उत्तर असणार आहे पंजाब. ओके, सो हे थोडक्यात तुम्हाला माहिती असू द्या. इव्हन इथे कॉटन सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळेच याला आपण काय म्हणतोय, ग्रेनरीज ऑफ इंडिया. सो 80 to 95% ऑफ ऍग्रिकल्चरल लँड इज ओन्ड बाय द जाट सिख कम्युनिटी हू कंप्राइजेस 21% ऑफ द स्टेट्स पॉप्युलेशन. सो हे महत्वाचं आहे. इंडियन पंजाब ऑल्सो प्रोड्युसेस 5% ऑफ द नॅशनल मिल्क, अकाउंट फॉर 2% ऑफ द ग्लोबल कॉटन. तर हे एवढं सारं उत्पादकता का झालेली आहे तर त्याचं रिझन आहे ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये. ग्रीन रिव्हॉल्युशन तुम्ही नाव ऐकलं असेल नॉर्मन बोरलॉग यांचं, तुम्ही नाव ऐकलं असेल MS स्वामीनाथन यांचं. तर ग्रीन रिव्हॉल्युशन भारतामध्ये सुरुवात केली गेलेली आहे पंजाबमध्ये. का, कारण मैदानी प्रदेश होता, पाण्याची उपलब्धता होती, जमीन सुपीक होती आणि त्यामुळं इथे ग्रीन रिव्हॉल्युशनचा प्रयोग केला गेला आणि तो खूप सक्सेसफुल होता. राईट. सो त्यावेळेस पंजाब काय आहे, बिकम्स इंडियाज अनक्वेश्चन फूड बास्केट, massive boost in agricultural output achieved via high yield seeds and chemical fertilizers, then initial immense wealth generation for large landowners equipped to exploit the न्यू टेक्नॉलॉजीज. सो खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडे पंजाबचा विकास झालेला आहे आणि म्हणून काय झाला होता बघा, 1981 मध्ये फर्स्ट पंजाब वॉज फर्स्ट इन व्हॉट जीडीपी पर कॅपिटा अमॉंग इंडियन स्टेट्स. मात्र काही वर्षांनी त्या ग्रीन रिव्हॉल्युशनचे आपल्याला काय आहेत थोडक्यात दुष्परिणाम दिसायला लागलेले आहेत. मग ते कोणकोणते आहेत बघा, या ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे काय झालेलं आहे, इकॉनॉमिक डिस्पॅरिटी आपल्याला दिसू लागलेली आहे. म्हणजेच काय, आर्थिक विषमता. ज्यांच्याकडे जमीन होती तेच शेतकरी खूप जास्त श्रीमंत झालेले आहेत. सो आर्थिक दरी समाजामध्ये वाढली. त्यानंतर स्मॉल फार्मर क्रायसिस, अनेबल टू कम्पीट विथ सोअरिंग इनपुट कॉस्ट.
तो मोठ्या प्रमाणामध्ये इथे काय आहेत जे आपण शेतीमध्ये टाकतो तेच काय खतं, बी बियाणं, तणनाशक यांच्या किमती खूप मोठ्या वाढलेल्या आहेत आणि मेनी वेअर फोर्स टू रेलिंक्विश देअर लँड्स. मग इकोलॉजिकल डॅमेज झालेला आहे, रिझल्टेड इन अ सेव्हिअर लॉस ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी, क्रिटिकल ग्राउंड वॉटर डिप्लिशन अँड लॉंग टर्म केमिकल डॅमेजेस टू सॉइल. बघा हे आहेत दुष्परिणाम. का? ग्रीन रिव्होल्युशन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय केलेलं आहे, रासायनिक खतांचा वापर केलेला आहे. मात्र रासायनिक खतांचा अति वापर झाल्यामुळे जी मृदा जी आहे मृदेची सुपीकता कमी झाली. त्यानंतर जी पिकं आपण घेतली तर त्या पिकांना खूप जास्त पाणी लागत होतं. मग मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, ग्राउंड वॉटरचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपसा झालेला आहे. ऑलमोस्ट त्यांचं म्हणणं आहे बघा, वॉटर टेबल ड्रॉपिंग 1 मीटर दरवर्षी पंजाबमधलं जे ग्राउंड वॉटर जे लेवल आहे, भूजल पातळी जी आहे 1 मीटरने कमी होत जाते. का? कारण इकडे आपण घेतोय तांदूळ आणि आपण सुरुवातीला वेदर पाहिलं होतं की पावसाचं प्रमाण तसं इथे कमी आहे. का कमी आहे? कारण हा जो भाग आहे हा समुद्र किनाऱ्यापासून लांब आहे. त्यामुळे तापमान विषम आहे, हवामान विषम आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र इथे तुम्ही जास्त पाणी लागणारे पिकं घेतायत, ऊस, तांदूळ तुम्ही घेतायत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज लागते आणि लोक काय करतायत, हे ग्राउंड वॉटर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उपसतायत. सो हे इकोलॉजिकल क्रायसिस आहे. त्यानंतर एकच पीक, त्याला आपण म्हणतो एक पीक पद्धती, मोनोकल्चर प्रॅक्टिसमुळे काय झालेलं आहे, इकडची जी बायोडायव्हर्सिटी जी आहे ती नष्ट झालेली आहे. राईट. तर हे आहेत क्रायसिस. बघा अबव ग्राउंड, सरफेस लेवल आणि बिलो ग्राउंड सुद्धा आपल्याला वेगवेगळे क्रायसिस दिसत आहेत. तुम्ही ऐकलं असेल दिल्लीचं एअर पोल्युशन विंटरमध्ये का वाढतं, तर त्याचं रिझन सुद्धा इथे पंजाबमध्येच आहे. स्टबल फार्मिंग, मिलियन्स ऑफ स्टबल बर्निंग, मिलियन्स ऑफ एकर्स ऑफ राईस स्टॉक्स बर्न प्रायर टू व्हीट प्लांटिंग क्रिएटिंग द इमेन्स पोल्युशन. इथे काय आहे, एक पीक पद्धती आहे, मोनोकल्चर आहे. तांदळाचं पीक झालं की गव्हाचं, गव्हाचं झालं की तांदूळ. तर हे वर्षानुवर्ष सुरू आहे आणि वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळे काय झालेलं आहे, एकच पीक तुम्ही घेताय. त्यामुळे मृदेची सुपीकता कमी झालेली आहे आणि पटकन ऑपरेशन करण्यासाठी शेतकरी काय करतात, जे स्टबल्स आहेत तर ते जाळून टाकतात. त्यामुळे एअर पोल्युशन सुद्धा होत आहे. त्यानंतर इथे बघा फर्टिलायझर डिपेंडन्सी वाढलेली आहे. बघा जर तुम्ही पाहिलं तर पंजाबमध्ये जवळजवळ पर हेक्टरला 223 किलो खत लागते आणि आपली नॅशनल ऍव्हरेज आहे 90 किलो. सो फर्टिलायझर डिपेंडन्सी वाढलेली आहे. का? कारण मृदेची सुपीकता खूप जास्त कमी झालेली आहे. मग ती सुपीक करण्यासाठी तुम्हाला खतं टाकावे लागतात खूप जास्त. राईट. सो ते आहे. आणि इकडे काय आहे, 90% ऑफ ऍग्रिकल्चरल डिपेंड्स ऑन द रॅपिडली डिप्लेटिंग ग्राउंड वॉटर. तर हा थोडक्यात क्रायसिस झालेला आहे की ग्रीन रिव्होल्युशन जेव्हा सुरू केलं खूप जास्त फायदा झालेला आहे. मात्र त्याचे आता हे तोटे आपल्याला दिसत आहेत. तर हे आहे आपलं पंजाब राज्य. मग काय करतायत ते आता, मात्र ते थोडंसं इंडस्ट्रियलाइज होण्याचा प्रयत्न करतायत. इथे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू आहेत, रेल नेटवर्क आहेत, एअर कनेक्टिव्हिटी आहेत, 2 इंटरनॅशनल हब्स एअरपोर्ट्स इथे आहेत. त्यानंतर रोडवेज आणि अर्बन ट्रान्झिट आहे. इंडस्ट्रीचं तुम्ही पाहिलं तर लुधियाना तुम्हाला माहित पाहिजे. लुधियानामध्ये काय आहे, भारतातले जेवढं काही स्पोर्ट्स इक्विपमेंट्स आहेत 75% स्पोर्ट्स इक्विपमेंट तुम्हाला लुधियानामध्ये तयार झालेले दिसत आहेत. किंवा आपण जे स्वेटर तुम्ही वापरता 90% स्वेटर्स भारतातले हे जालंधर, लुधियाना हा जो बेल्ट आहे तिथे त्या होताना दिसत आहेत. सो प्रयत्न सुरू आहेत फ्रॉम ऍग्रिकल्चर कडनं मॅन्युफॅक्चरिंग कडे शिफ्ट होण्याचे. मात्र ते थोडेसे कमी पडत आहेत. ओके. नेक्स्ट आपण बघूयात कल्चरल लँडस्केप. आपण हिस्ट्री पाहिलेली आहे पंजाबची, जॉग्रफी पाहिलेली आहे, इकॉनॉमी पाहिलेली आहे. नाव लेट अस डिस्कस द कल्चरल लँडस्केप. बघा कल्चरल लँडस्केप मध्ये तुम्हाला माहित पाहिजे की पंजाब हे भारतातलं एकमेव काय आहे, सिख मेजॉरिटी स्टेट आहे. इथे प्रमुख धर्म काय आहेत, जे लोक आहेत सिख लोक आहेत. ऑलमोस्ट काय आहे 57.7% सिख पॉप्युलेशन आपल्याला दिसते पंजाबची. ओनली सिख मेजॉरिटी स्टेट आहे. मग सेंटर ऑफ फेथ काय आहे, गोल्डन टेम्पल. नक्कीच याला व्हिजिट केलं असेल किंवा पाहिलं असेल किंवा मूवीज मध्ये पाहिलं असेल. हे आहे ऍक्च्युअली नाव आहे हरमंदिर साहेब. त्याला गोल्डन टेम्पल असं सुद्धा म्हणतात. आणि भरपूर रेफरन्सेस मध्ये मेन्शन केलेलं आहे की ताजमहालपेक्षा भारतामध्ये सगळ्यात जास्त व्हिजिट आहे या गोल्डन टेम्पल या मंदिराला. ठीक आहे. सो ते महत्वाचं आहे. त्यानंतर सिंक्रेटिक ट्रेडिशन आहे. फक्त सिख लोक आहेत का पंजाबमध्ये? नाही. त्याच्यामध्ये मुस्लिम्स पण आहेत, त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत, त्याच्यामध्ये ख्रिश्चियन्स पण आहेत. राईट. मात्र लक्षात असू द्या हे काय आहे, ओनली सिख
मेजॉरिटी स्टेट इन इंडिया हे आहे पंजाब. त्यानंतर कास्ट वाईज जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये सगळ्यात जास्त शेड्यूल कास्टचं पर्सेंटेज वाईज सर्वात जास्त कोणाचं आहे, कुठल्या राज्यामध्ये आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे पंजाब. ऑलमोस्ट 31% शेड्यूल कास्ट पॉप्युलेशन इथे आहे. हे सुद्धा माहिती असू द्या, सगळ्यात जास्त शेड्यूल कास्ट पर्सेंटेज वाईज हे आहेत या पंजाबमध्ये. त्यानंतर जॉग्राफिक कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे 6 फॉर्म ऑफ मेजॉरिटी बघितलेलं आहे आपण. जवळजवळ जे 23 जिल्हे आहेत त्यापैकी 17 जिल्ह्यांमध्ये सिख पॉप्युलेशन आहेत, हिंदूज आहेत, इस्लाम सुद्धा आहेत, राईट. सो वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माचे लोक, जातीचे लोक इथं गुण्या गोविंदाने राहत आहेत. त्यानंतर मग त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण आहे हे सिखिझम spiritual epicenter. The Golden Temple attracts more visitors globally than the Taj Mahal, voted one of the world's best spiritual sites. ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर हिस्टॉरिकल प्रिझर्वेशन झालं, तर वेगवेगळे म्युझियम्स आपल्याला इथे दिसत आहेत. पार्टिशन म्युझियम आहे बघा, अमृतसरला पार्टिशन म्युझियम आहे. त्यानंतर विरासत ए खालसा ऍट श्री आनंदपूर साहेब हे सुद्धा इथे म्युझियम आहेत. आणि ॲथलेटिक हेरिटेज सुद्धा आहेत, कारण पंजाबमधनं आपले वेगवेगळे स्पोर्ट पर्सन्स आपल्याला दिसतात, जसं की मिल्खा सिंग आहेत, राईट. सो वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स किंवा आर्मीज मध्ये पंजाबी लोकांचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे, राईट. त्यानंतर आपण बघू शकतो की सिखिझम. मग सिखिझम तुम्हाला माहित पाहिजे, स्पिरिच्युअल फाउंडेशन्स कोण आहेत, संस्थापक गुरु नानक यांनी हा एस्टॅब्लिशेस द फेथ इन टाइम्स ऑफ रिलिजियस पर्सिक्युशन. मग तुम्हाला माहित पाहिजे गुरु अर्जन ज्यांनी हरमिंदर साहेबची जी नीव आहे ती त्यांनी टाकली होती. त्यानंतर गुरु तेग बहादूर, आणि यांना मात्र मुघल जे आहेत, मुघल एम्पायर, त्यांनी काय केलं होतं, एक्झिक्यूट केलं होतं फॉर रिफ्युजिंग टू कन्वर्ट टू इस्लाम, राईट. हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि नेक्स्ट आहे खालसा. गुरु गोविंद सिंग फाउंड्स द खालसा. द कम्युनिटी ट्रान्सफॉर्म्स इनटू द सेंट सोल्जर्स टू प्रोटेक्ट फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स. बघा, पंजाबचं लोकेशन असं आहे की प्राचीन काळापासून इकडे वेगवेगळी अतिक्रमण होत गेलेली आहे, म्हणून त्याने काय अडॉप्ट केलेलं आहे, सेंट सोल्जर्स, राईट. सो हे आहे खालसा गुरु गोविंद सिंग. तो काही प्रमुख तुम्हाला गुरु जे आहे सिखिझमचं ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. नेक्स्ट आहे द स्पिरिट ऑफ पंजाब, लिव्हिंग कल्चरल एक्सपोर्ट. मग त्यांचे वेगवेगळे डान्स फॉर्म्स तुम्हाला माहित पाहिजे. भांगडा सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे एक मार्शल डान्स आहे बघा, गटका नावाचा. त्यानंतर गिड्डा नावाचा एक डान्स आहे त्यांचा, तो तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. सो हे काही वेगवेगळे डान्स फॉर्म्स आहेत पंजाबचे. पंजाबी म्युझिक तुम्ही नक्कीच ऐकत असाल, ठीक आहे. सिद्धू मुसावाला असेल किंवा दिलजीत दोसांझ असेल, योयो हनी सिंग आहे, वेगवेगळे आहेत, राईट. सो वेगवेगळं पॉप म्युझिक आहेत. क्राफ्ट्स अँड ट्रेडिशन आहे, होम टू द किस्सा, ओरल स्टोरी टेलिंग ट्रेडिशन अँड द ताथेराज ऑफ जंदियाला गुरु, ब्रास अँड कॉपर मेटल वर्क क्राफ्ट अँड युनेस्कोज लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज. तो वर्ल्ड हेरिटेज मध्ये सुद्धा यांचं जे म्युझिक आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहे ते गेलेलं आहे. क्युझिन्स आधी वर्ल्ड फेमस आहे, राईट. सरसोदा साग, तंदूर चिकन वगैरे वगैरे सगळे ऑल ओव्हर दी वर्ल्ड हे काय आहे, फेमस आहेत पंजाबी क्युझिन, आपल्याला माहिती आहे. तर हे आहे रुरल लाईफ अँड द हार्वेस्ट ऑफ पंजाब, द स्पिरिट ऑफ पंजाब. नेक्स्ट डायस्पोरा लूप आहे बघा. आपल्या भारतामध्ये केरळानंतर सगळ्यात जास्त डायस्पोरा कोणाचा असेल तर तो पंजाबी लोकांचा आहे. एक्सपोर्टिंग टॅलेंट, 3 मिलियन स्ट्रॉंग पंजाबी डायस्पोरा सेटल्स ग्लोबली, प्रायमरली इन द UK, USA आहे, कॅनडा आहे. बघा, वेगवेगळ्या मूव्हीज मध्ये आपल्याला पंजाबी जी कम्युनिटी आहे ते दिसते. सो डायस्पोरा आहे. मग ग्लोबल इंटिग्रेशन, द डायस्पोरा पॉप्युलरायझेस पंजाबी कल्चर, भांगडा असेल, सिनेमा असेल, क्विझिन असेल, आणि ग्लोबल जे ब्रँड आहेत फुटप्रिंट ती त्याची इथे सुरू होते. मग आहे इकॉनॉमिक रेमिटन्सेस येत आहेत, आणि मग इन्व्हेस्टमेंट आहे. तर हे आहे डायस्पोराचं महत्व पंजाबच्या इकॉनॉमीमध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबी कल्चर जे आहे हे एक्सपोर्ट होत राहतं. डेमोग्राफी जर तुम्ही पाहिली, डेमोग्राफी, तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ग्रामीण भाग जास्त आहे, रुरल पॉप्युलेशन बघा ऑलमोस्ट 62% पॉप्युलेशन जे आहे ग्रामीण भागामध्ये राहते आणि ते शेती करतायत. लिटरसी जर तुम्ही पाहिली तर लिटरसी आहे 75%. त्यानंतर डेन्सिटी जी आहे ती आहे 551. बघा, डेन्सिटी जास्त आहे, डेन्सिटी जास्त असणार आहे कारण हा एक सधन असा भाग आहे, शेतीमध्ये लोकांची गरज लागते, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे UP, बिहारमधनं, राजस्थानमधनं लेबर्स येत राहतात. सो डेन्सिटी 551 आहे. ग्रोथ रेट 13% आहे. ओनली प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम काय आहे इथे आहे सेक्स रेशिओ, किंवा आपण म्हणू शकतो लिंग गुणोत्तर.
म्हणजेच काय, दर 1000 पुरुषांमागे महिलांचं प्रमाण किती आहे, याला आपण सेक्स रेशो म्हणतो. इथे थोडासा प्रॉब्लेम आहे बघा. पंजाबचा जो सेक्स रेशो आहे हा केवळ 895 आहे, जो की सेकंड लोएस्ट आहे. भारतामध्ये सगळ्यात कमी सेक्स रेशो आहे हरियाणाचा आणि त्यांच्यानंतर सगळ्यात कमी आहे या पंजाबचा. तर हा थोडासा इथे आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय पंजाबी समाजामध्ये आणि त्याचे रूट्स कुठेतरी आपल्याला पंजाबचा जो आक्रमण होत होती किंवा जो ऍग्रिकल्चरची इकॉनॉमी आहे तिथे आपल्याला असलेला दिसतोय. त्यामुळे आपण वेगवेगळ्या स्कीम्स, बेटी बचाव बेटी पढाओ स्कीम आपण लॉन्च केलेली आहे, त्याची सुरुवात इथून झालेली आहे. नेक्स्ट आपण जर पाहिलं भाषा कुठली बोलली जाते, तर ऑब्व्हियसली भाषा पंजाबी आहे बघा. 89.8%. बघा, पंजाब म्हणजे सगळेच लोक पंजाबी बोलतात का, नाही. इथेच भारताचं काय आहे, एक आपण म्हणतो ना युनिटी इन डायव्हर्सिटी, ते तुम्हाला दिसतंय. 89.8% लोक पंजाबी बोलतायत, काही लोक हिंदी बोलतायत, काही लोक बागरी आहेत किंवा काही लोक वेगवेगळ्या भाषा बोलतायत. स्पोकन ॲज अ फर्स्ट लँग्वेज बाय 24 मिलियन पीपल, द नेटिव्ह अँड द सोल ऑफिशियल लँग्वेज ऑफ पंजाब. ठीक आहे. सो हे होतं पंजाब. आपण त्याचं सगळं इतिहास, जॉग्रफी, इकॉनॉमिक कल्चर पाहिलेलं आहे. तर हे काय आहे, द क्रुसिबल ऑफ रेझिलियन्स, म्हणजेच काय आहे, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दुःख झेललेलं आहे. बघा, प्राचीन काळामध्ये सर्वायव्हिंग एम्पायर्स फ्रॉम रेझिस्टिंग अलेक्झांडर द ग्रेट टू आउटलास्टिंग द गझनवी, दिल्ली सल्तनत अँड द मुघल एम्पायर, सगळ्यांनी यांच्यावर आक्रमणे केलेली आहेत. त्यानंतर जिओग्राफिक फ्रॅक्चरिंग, एन्ड्युरिंग कॉलोनियल अनेक्सेशन, द प्रोफाउंड ह्युमन ट्रॉमा ऑफ 1947. बघा, लाखो लोक विस्थापित झालेली आहे. खूप जास्त तुम्ही गदर मूवी पाहिला असेल, खूप लोक विस्थापित झालेली आहे, खूप लोकांचे कत्तली झालेले आहेत. तर ही सगळी जी इतिहास आहे हा पंजाबने झेललेला आहे. त्यानंतर forging identity under fire, evolving from peaceful spiritualism to the martial खालसा in the face of brutal persecution. मोठ्या प्रमाणामध्ये यांचं पर्सिक्युशन सुरू झालेलं आहे. तर रेझिलियन्स हा जो शब्द आहे हा या पंजाबसाठी योग्य आहे. एवढं सारं दुःख झेलून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, धान्याचं कोठार बनलेले आहेत. पंजाब म्युझिक असेल, पंजाब फूड असेल, पंजाब डान्स असेल, जगभरामध्ये त्यांनी पसरवलेला आहे. राईट. सो दिस इज ऑल फॉर द एपिसोड ऑफ पंजाब. आपण काय पाहिलेलं आहे, पंजाब ॲज अ लँड की काय आहे, ॲग्रिकल्चरली मोस्ट स्ट्रॉंग आहे. सर्वात जास्त इरिगेशन, बघा 97% जी शेती आहे ती काय आहे, सिंचनाखाली आलेली आहे. हे हायएस्ट पर्सेंटेज आहे भारतामधलं. त्यानंतर पीपल, हेल्थ अँड एज्युकेशन, HDI असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये इकडे एज्युकेशनल युनिव्हर्सिटी सुद्धा फेमस आहे. नेक्स्ट इन्फ्रास्ट्रक्चरल सुद्धा आहे. आणि स्पिरिट, बर्थ ऑफ सिखिझम आहे हे आपलं पंजाब. सो दॅट्स ऑल फॉर द एपिसोड ऑफ पंजाब. आय होप तुम्हाला पंजाबचा एपिसोड आवडला असेल. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड फॉर नेक्स्ट डेट्स. थँक्यू.